ओके. खरं तर पुन्हा नाशिक रेल्वे जी आहे त्यावर आता गेले उद्याचा दिवस बाकी आहे. परवा अकोले बाजार तळावर खूप मोठं असं आंदोलन राहणार आहे आणि यामध्ये सर्वांनी मते आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही चळवळ आता अकोले तालुक्यातून उभी जरी राहिली तरी पण यामध्ये आता सांप्रदायिक क्षेत्रातील लोकसुद्धा या ठिकाणी सहभागी झाले. आपल्यासोबत आहे हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख आपल्यासोबत आहे. नक्की महाराज, खरं ऐनरणीचा प्रश्न आहे. एक दिवस उद्याचा बाकी आहे, परवा मोठं आंदोलन राहणार आहे. काय या निमित्ताने आपण काय उपदेश कराल? रामकृष्ण हरी. अकोल्यातून रेल्वे गेली पाहिजे ही अकोले तालुक्याच्या तमाम जनतेची मागणी आहे. आम्हाला श्रीमंत संपन्न होण्याकरता रेल्वे नको आहे. कुटुंब व्यवस्था टिकून राहणारे येणाऱ्या काळात रेल्वेनं एकच मुलगा आहे प्रत्येकाला. शिक्षण झालं आहे, उच्च शिक्षण, त्यामुळं नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहत आहे. मुलांची इच्छा आहे की बाबा आईबापातलं का आपल्याला लक्ष देता यायला पाहिजे, कारण त्यांनी आपलं पालनपोषण केलं प्रतिकूल काळामध्ये. आणि आईबापालाही वाटतं की मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे, पैसे कमावले पाहिजे, नोकरी धंदा व्यवसाय केला पाहिजे, सेटल झाला पाहिजे. परंतु रस्ते वाहतुकीनं त्यांना आपल्या आईवडिलांपर्यंत ते प्रेमानं राहता येत नाही. आणि म्हणून जर रेल्वे झाली तर आज जसे नाशिकहून घोटीवरून इगतपुरी कसाराहून लोक जाऊन येऊन पुण्यावरून नोकरी करतायत, तसं 1 तासात हे पुण्याला जाऊन नोकरी करून येऊ शकतात. रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आईबापाला पाहू शकतात, आपल्या बायका मुलांमध्ये राहू शकतात, घरची भाकरी खाऊन ते नोकरी करू शकतात. आणि म्हणून त्यातून येणाऱ्या काळामध्ये कुटुंबवस्था बळकट होणार आहे. आणि यासाठी अकोल्यामधून रेल्वे राहिली पाहिजे ही आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे. नक्की. खरं तर तालुक्यामध्ये आता हे आंदोलन पेटलेलं आहे. गावामध्ये सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, पार्ट्या, झेंडे बाजूला ठेवून हे सर्व एकत्रित सर्व लढत आहेत आणि गाव शहरातून सुद्धा गल्लीबोळातून जात आहे, प्रत्येकाला आव्हान करत आहे. या निमित्ताने तमाम अकोलेकरांना काय आव्हान कराल? सगळ्या क्षेत्रातले लोक याच्यामध्ये आहेत, कारण रेल्वे आल्यामुळे सगळ्या क्षेत्राचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. रेल्वे आणि रस्ते हे रक्तवाहिनी आहेत, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये सजीवता निर्माण होत असते. आणि म्हणून अन्य क्षेत्रातले सगळे व्यापार, उद्योग, व्यवसाय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातले लोक त्यांच्या हेतून आहे. तसे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अगस्ती महाराज हे देशाचं श्रद्धास्थान राहिले, प्रभू रामचंद्राचं श्रद्धास्थान म्हणून सगळ्या देशाचं श्रद्धास्थान आहे. याचे मोठ्या प्रमाणावर भक्त उत्तराखंडमध्ये, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यात आहेत. रेल्वेच्या माध्यमातून हे लोकांना शिर्डीपर्यंत येताना त्यांना लवकरात लवकर येऊन अगस्ती महाराज दर्शन घेता येणार आहे. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई अकोल्यामध्ये आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी दरी 2 नंबरची ही आपल्या सांदनदरी अकोल्यामध्ये आहे. ज्या प्रवऱ्याच्या काठावर ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरी लिहिली तिचा उगम अमृतेश्वर अकोल्यामध्ये आहे. विश्रामगड छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे, पट्टा किल्ला अकोल्यामध्ये आहे. आणि म्हणून या अमृतेश्वर आहे, रतनगड आहे, अशी अनेक सगळी ठिकाणं आहेत की जी धार्मिक आध्यात्मिकदृष्ट्या, पर्यटनाच्या दृष्टीनं आणि अध्यात्मदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्वाची ठिकाणं त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून रेल्वेच्या माध्यमातून हजारो लाखो भाविक अकोल्याशी त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत. हा जो जुन्नरचा आणि अकोल्याचा पश्चिम भाग हा आदिवासी भाग राहिला आहे. पर्यटनाशिवाय या भागाला विकासाला चालना नाही. रेल्वेच्या निमित्तानं हा दुर्गम आदिवासी भाग देशाबरोबर जोडला जाणार आहे. म्हणून आम्ही वारकरी मंडळीसुद्धा, सांप्रदायिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीसुद्धा या आंदोलनात सहभागी यासाठी आहे की आमच्या धार्मिक क्षेत्राचा सुद्धा विकास रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. नक्की. खरं तर संप्रदायातूनच खरं तर लोकांना दिशा मिळत असते आणि आपण प्रबोधनाचं सुद्धा काम करत असता, लोकांना दिशा देण्याचं काम करत असता. म्हणजे मंगळवारी प्रांत कार्यालयात तर मोर्चा आहे, पण काही दिवसांनी आपल्या सर्वांना कदाचित नाशिक रेल्वे हायवे जो आहे, नाशिक रेल्वेचा जो हायवे आहे, म्हणजे कदाचित नाशिक पुणा जो हायवे आहे तो सुद्धा बंद करावा लागणार आहे. चाकण या ठिकाणी सुद्धा मोठं आंदोलन करावं लागणार आहे. परंतु या निमित्ताने महाराज मंडळी कुठेतरी कीर्तनाच्या रूपाने म्हणा, दुष्क्रियाच्या निमित्ताने म्हणा, किंवा संप्रदायाच्या काही ना काही निमित्ताने लोक पुढलेले बसलेले असतात. या निमित्ताने त्यांना काय आव्हान कराल? कारण समाज हा तुमच्यासारख्या लोकांचं जास्त ऐकतो. या निमित्ताने महाराज मंडळींसुद्धा प्रबोधन केलं गेलं पाहिजे. काय सांगाल? आम्ही आत्ताही 2 दिवसापासून, जेव्हापासून कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हापासून आम्ही आताही 2 दिवसापासून कीर्तनात प्रवचनाच्या समारोपामध्ये 2 मिनटं हा विषय सांगत असतो. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जशी आंदोलनाची दिशा ठरेल त्या वेळेला त्याच्यामध्ये आम्ही सर्वतोपरी योगदान देण्याचं काम करू. आम्ही बालपणापासून ऐकत आलो, मागच्या 5-50 वर्षापासून या अकोला तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारी चळवळी झाल्या. उदाहरणार्थ निळवंडेची चळवळ 5-50 वर्षापासून झाली, ते आज आपल्याला सगळ्यांना सुजलाम सुफलाम वाटायला लागलं, कारण त्या 50 वर्षापूर्वी त्या लोकांनी तिथे समर्पण केलं, त्याग केलं, आंदोलनं केली, वेळ दिला आहे, चळवळी केल्यात. तेव्हा आज आपण सुखी आहोत.
याचा अर्थ येणाऱ्या 50 वर्षानंतरच्या लोकांनी जर आत्ताच्या पिढीतल्या काळात त्याला धन्यवाद द्यावे असं वाटत असेल तर आत्ता ज्या लोकांच्या हातात ही चळवळ करण्याच्याकरता वेळ आहे, ज्यांच्याकडे काळ आहे, ज्यांची आत्ता ही वेळ आहे, त्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रबोधनाचं योगदान करण्याचं काम आम्ही करू. नक्कीच, म्हणजे येत्या मंगळवारी सुद्धा 16 तारखेला ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणे. पण मित्रांनो, अकोले तालुक्यामध्ये सर्वात जास्त वारकरी शिक्षण संस्था आहेत. शिक्षण संस्थेमध्ये असणारे सगळे विद्यार्थी असतील किंवा महाराज मंडळी असतील, हे सुद्धा आता या आंदोलनामध्ये आता मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. त्यामुळं मित्रांनो, हे आंदोलन मोठं तीव्रतेने व्हावं ही सर्वांची इच्छा आहे, परंतु आपण सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालं गेलं पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व जे काही महाराज लोक आहेत हे सुद्धा सहभागी होणार आहेत. त्यामुळं तुम्ही पण या ठिकाणी या आंदोलनात येणं तेवढंच अनिवार्य राहणार आहे. मी प्रतिनिधी संदीप दातके, राजयोग न्यूज, अकोले.